Hello everyone, welcome back on our educational YouTube channel. Dear students, in today's video lecture, we are going to learn that a history of English drama. Now see, first what is meant by drama. See, first definition. Drama is a composition in verse or prose to be acted on the stage, in which a story is related by means of dialogue and action and is represented with accompanying gesture, costume and scenery as in real life. आणि ही डेफिनेशन शॉर्टर ऑक्सफोर्ड डिक्शनरीमधून घेतलेली आहे. फर्स्ट डेफिनेशनचा मिनिंग पहा काय होतो. ड्रामा म्हणजेच नाटक. नाटक हे गद्य विभाग व पद्य विभागाचे एक प्रकारे केलेले मिश्रण असते व हे मिश्रण स्टेजवर सादर केले जाते, ज्यामध्ये नाटकांचे कथानक हे डायलॉग म्हणजे संवाद आणि संवादाच्या माध्यमातून आणि कृतीच्या माध्यमातून दर्शवलेले असते. ड्रामा सादर करत असताना गेस्चर म्हणजेच हावभाव आणि कॉस्ट्यूम म्हणजेच पोशाख, हावभाव आणि पोशाख आणि सीन दृश्य हे रिअल लाईफसारखेच दर्शवलेले असतात. आपल्याला ते रिअल लाईफसारखे दिसतात. नाव सी सेकंड डेफिनेशन. ड्रामा इज ए कंपोजिशन डिझाइनड फॉर परफॉर्मन्स इन द थिएटर in which actors take the roles of the characters, perform the indicated action and utter the written dialogue. आणि ही सेकंड डेफिनेशन लिहिलेली आहे एक ग्लॉसरी ऑफ लिटररी टर्म्स बाय M.H. अब्राम्स. आणि पहा या सेकंड डेफिनेशनचा मिनिंग काय होतो. ड्रामा हे एक प्रकारचे मिश्रण असते जे थिएटरमध्ये सादरीकरण करण्यासाठी बनवलेले असते व ड्रामामध्ये ॲक्टर म्हणजेच कलाकार हा कॅरेक्टर म्हणजेच एखाद्या पात्राचा रोल करत असतो आणि तो ॲक्टर हा त्याला नेमून दिलेल्या कृती स्टेजवरती ड्रामा सादर करतेवेळी करत असतो आणि रायटरने लिहून दिलेले डायलॉग तो स्टेजवरती उच्चार करत असतो. दीज आर दी टू डेफिनेशन्स ऑफ ड्रामा. नाव सी द एलिमेंट्स ऑफ ड्रामा. द एलिमेंट्स ऑफ ड्रामाज आर फर्स्ट प्लॉट. प्लॉट म्हणजेच काय कथानक. सेकंड कॅरेक्टरायझेशन म्हणजेच व्यक्तिचित्रण. थर्ड डायलॉग. डायलॉग म्हणजेच संवाद. नेक्स्ट फोर्थ सेटिंग. सेटिंग म्हणजेच काय चित्रपट किंवा नाटकासाठी तयार केलेला देखावा. नाव सी नेक्स्ट फिफ्थ स्टेज डायरेक्शन्स म्हणजेच रंगमंच दिग्दर्शक. सिक्स पहा कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजेच संघर्ष. आणि सेवन्थ एलिमेंट पहा थीम. थीम म्हणजेच नाटकासाठी दिलेला विषय. दीज आर दी एलिमेंट्स ऑफ ड्रामा. नाव सी द फोर क्लोजली रिलेटेड एरियाज ऑफ फोकस आर. म्हणजेच काय नाटक सादर करत असताना नाटकाच्या संबंधित जवळचे संबंध येणारे चार घटक आहेत. त्या चार घटकांवरती फोकस केला जातो किंवा लक्ष केंद्रित केले जाते. पहा ते कोणते घटक आहेत. फर्स्ट आहे द फोकस ऑफ द सीन. म्हणजेच काय नाटक सादर करत असताना सीनवरती म्हणजे दृश्यावरती लक्ष केंद्रित केलं जातं. सेकंड पहा द फोकस ऑफ द ऑडियन्स. म्हणजेच काय नाटक सादर करत असताना ऑडियन्स म्हणजेच प्रेक्षक आणि प्रेक्षकांवरती लक्ष दिले जाते. म्हणजेच प्रेक्षकांचा प्रतिसाद नाटकांसाठी कशा प्रकारे आहे हे तपासले जाते. नाव सी थर्ड द फोकस ऑफ द कॅरेक्टर. म्हणजेच काय नाटक सादरीकरण करत असताना ॲक्टरला नेमून दिलेल्या कॅरेक्टरवर म्हणजेच पात्रावरती लक्ष दिले जाते. आणि लास्ट फोर्थ पहा द फोकस ऑफ द ॲक्टर. म्हणजेच नाटक सादर करत असताना ॲक्टर म्हणजेच कलाकारावर लक्ष दिले जाते. म्हणजेच कोणत्या कॅरेक्टरसाठी कोणता ॲक्टर सूट होईल किंवा कोणता ॲक्टर त्या पात्राला चांगल्या प्रकारे स्टेजवरती सादरीकरण करू शकेल यासारख्या गोष्टीवरती फोकस केला जातो किंवा लक्ष केंद्रित केलं जातं. नाव सी ऑब्जेक्टिव्स ऑफ ड्रामा. आफ्टर स्टडीइंग दिस युनिट यू विल बी एबल टू. म्हणजेच काय ड्रामा हे युनिट अभ्यासल्यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टी शिकता किंवा कोणत्या गोष्टींची तुम्हाला माहिती मिळते हे खाली दिलेले आहेत पॉईंट. पहा त्यामधील फर्स्ट पॉईंट पहा अंडरस्टँड
अँड आयडेंटिफाय ड्रामा ॲज ए जेनर ऑफ लिटरेचर. म्हणजेच काय, ड्रामा किंवा नाटक हे एक साहित्याचा प्रकार आहे हे तुम्हाला समजते ज्यावेळेस तुम्ही ड्रामा युनिट स्टडी करता तेव्हा. सेकंड पहा, लर्न द डेफिनेशन ऑफ ड्रामा. म्हणजेच ड्रामाची केलेली डेफिनेशन देखील तुम्हाला ड्रामाचा अभ्यास केल्यानंतर समजेल, व्यवस्थितपणे तुम्हाला ती समजेल. नाव सी थर्ड पॉईंट, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन ड्रामा अँड अदर फॉर्म्स ऑफ लिटरेचर. म्हणजेच काय, ड्रामा म्हणजेच नाटक या युनिटचा स्टडी केल्यानंतर ड्रामा व इतर साहित्य यांच्यामधील तुम्हाला फरक समजेल. इतर साहित्य म्हणजे लिटरेचरमधील इतर साहित्य, पोएम असेल किंवा कादंबरी असेल, या इतर लिटरेचरच्या फॉर्ममध्ये आणि ड्रामामध्ये जो फरक आहे तो तुम्हाला ड्रामाचा स्टडी केल्यानंतर समजेल. सी नेक्स्ट पॉईंट, एक्सप्लेन द बेसिक एलिमेंट्स ऑफ ड्रामा. म्हणजेच काय, ड्रामा या युनिटचा स्टडी केल्यानंतर ड्रामाचे किंवा नाटकाचे मूलभूत घटक तुम्ही स्पष्ट करायला शिकू शकता. आणि लास्ट पॉईंट पहा, अंडरस्टँड द टाईप्स ऑफ ड्रामा. आणि ड्रामा या युनिटचा स्टडी केल्यानंतर ड्रामाचे टाईप म्हणजेच नाटकाचे प्रकार कोणते आहेत ते तुम्हाला समजेल. सी टाईप्स ऑफ ड्रामा. देअर आर 3 टाईप्स ऑफ ड्रामा. इन दॅट फर्स्ट, ट्रॅजेडी. ट्रॅजेडी मीन्स शोकांतिका म्हणजेच दुःख दर्शवणारे ड्रामा. सेकंड आहे कॉमेडी ड्रामा म्हणजेच विनोदी नाटक. इन कॉमेडी ड्रामा देअर आर 5 सब टाईप्स. इन दॅट फर्स्ट, रोमॅन्टिक कॉमेडी. सेकंड, सेंटिमेंटल कॉमेडी. सेंटिमेंटल मीन्स भावनिक किंवा भावनाप्रधान विनोदी नाटक. सी थर्ड, क्लासिकल कॉमेडी म्हणजेच उच्च दर्जाचे विनोदी नाटक. आणि फोर्थ आहे कॉमेडी ऑफ ह्युमर. आणि लास्ट फिफ्थ आहे कॉमेडी ऑफ मॅनर्स म्हणजेच काय, शिष्टाचारावर आधारित विनोदी नाटक. नाव सी थर्ड टाईप ऑफ ड्रामा इज ट्रॅजिक कॉमेडी. म्हणजेच काय, सुखांतिका किंवा विनोदी नाटक. दीज आर दी 3 मेन टाईप्स ऑफ ड्रामा. नाव सी एलिमेंट्स ऑफ ड्रामा म्हणजेच नाटकाचे घटक. देअर आर 7 एलिमेंट्स ऑफ ड्रामा. सी फर्स्ट एलिमेंट, प्लॉट. प्लॉट म्हणजेच कथानक. सी फर्स्ट पॉईंट, द सेरीज ऑफ इव्हेंट्स ऑकरिंग इन ए प्ले. म्हणजेच काय, कथानकाच्या आधारे नाटकामध्ये क्रमाने घडणाऱ्या घटना दर्शवल्या जातात, त्यालाच आपण प्लॉट म्हणतो. सेकंड पहा, इट मीन्स प्लॅन, स्कीम ऑर पॅटर्न. कथानक हे नाटकामध्ये मूळ घटक, योजना किंवा नमुना किंवा आकृतिबंध म्हणून देखील काम करते. कथानक म्हणजेच प्लॉट. आणि थर्ड पॉईंट पहा प्लॉटमधील, इट हॅज बिगिनिंग, मिडल अँड एंड. म्हणजेच काय, प्लॉटला किंवा कथानकाला नाटकामध्ये सुरुवात, मध्य व शेवट असतो. नाव सी सेकंड एलिमेंट ऑफ ड्रामा. सेकंड एलिमेंट, कॅरेक्टर्स. कॅरेक्टर म्हणजेच काय, दाखवलेले, नाटकामध्ये दाखवलेले पात्र. सी फर्स्ट पॉईंट, द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ द ड्रामा. पात्र हा नाटकातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो. सेकंड पॉईंट पहा त्यातील, द प्रोटॅगॉनिस्ट इज द मेन कॅरेक्टर इन ए प्ले. म्हणजेच काय, प्रमुख नायक किंवा प्रमुख नायिका हे नाटकातील मुख्य पात्र असते. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजेच मुख्य पात्र. नाव सी थर्ड पॉईंट, अदर कॅरेक्टर्स आर मेजर, मायनर, स्टॅटिक अँड डायनॅमिक, फ्लॅट अँड राऊंड. म्हणजेच काय, नाटकातील इतर पात्रे ही काही मुख्य पात्रे असतात, तर काही कमी महत्त्वाची, तर काही स्थिर किंवा निष्क्रिय पात्रे ड्रामामध्ये असतात. नाव सी थर्ड एलिमेंट ऑफ ड्रामा. इन दॅट फर्स्ट पॉईंट, इट मीन्स टू रिव्हील पेक्युलॅरिटीज ऑफ द कॅरेक्टर्स. मीन्स पात्रामधील विलक्षणपणा किंवा पात्रातील गुणधर्म व्यक्तिचित्रणात दाखवले जातात. आणि सेकंड पॉईंट पहा, टू गेन इन्साइट इन टू देअर पर्सनॅलिटीज, एस्टॅब्लिश कनेक्शन्स विथ देम. नाव सी फोर्थ एलिमेंट ऑफ ड्रामा. फोर्थ एलिमेंट इज डायलॉग. डायलॉग म्हणजेच संवाद. सी फर्स्ट पॉईंट, इट इन्व्हॉल्व्स 2 स्पीकर्स, मोनोलॉग टू स्पीक
टू वन सेल्फ. म्हणजेच काय, संवाद हा दोन व्यक्तीमध्येच घडून येतो. मोनोलॉग म्हणजेच एकपात्री भाषण, आणि एकपात्री भाषणामध्ये एकाच व्यक्तीने केलेले भाषण आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे डायलॉगमध्ये आहेत. नाव सी सेकंड पॉईंट, सॉलिलॉकी कॅरेक्टर्स थॉट प्रोसेस एक्सप्रेस्ड अलाउड. म्हणजेच काय, सॉलिलॉकी म्हणजे स्वतःशीच बोलणे, आणि सॉलिलॉकी कॅरेक्टर हे नाटकामध्ये जवळ कोणी श्रोता असो किंवा नसो स्वतःचे विचार व भाषण मोठ्याने बोलून संवाद साधत असतो. सी थर्ड पॉईंट, इट रिव्हील्स द नेचर ऑफ कॅरेक्टर अँड गिव्ज अस इन्फॉर्मेशन अबाउट हीज रिलेशन्स. म्हणजेच काय, नाटकामध्ये संवादाच्या माध्यमातूनच पात्रांचा स्वभाव आणि पात्रांच्याबद्दल इन्फॉर्मेशन, त्यासोबत त्यांचे इतरांसोबत असलेले नातेसंबंध देखील आपल्याला समजतात संवादाच्या माध्यमातून. नाव सी फिफ्थ एलिमेंट ऑफ ड्रामा, आणि फिफ्थ एलिमेंट आहे स्टेज डायरेक्शन्स. म्हणजेच काय, रंगमंच दिग्दर्शक. इन दॅट फर्स्ट पॉईंट, परफॉर्मन्स ऑफ द ॲक्टर्स ड्युरिंग द कोर्स ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द स्टोरी अलॉंग विथ द यूज ऑफ सेट लाइटिंग, म्युझिक अँड कॉस्ट्युम्स. म्हणजेच काय, स्टेज डायरेक्शन्स म्हणजे नाटककाराने कलाकारांना दिलेल्या मार्गदर्शक सूचना असतात, आणि स्टेज डायरेक्टर हा स्टेजवरील लाईट तसेच म्युझिक व कलाकारांनी कोणत्या पात्रासाठी कोणत्या प्रकारची कपडे परिधान करावेत याचे नियोजन करत असतो. नाव सी सेकंड पॉईंट, स्टेज डायरेक्शन्स आर गाईडलाईन्स सजेशन्स गिव्ज बाय द ड्रामॅटिस्ट. म्हणजेच नाटककाराने दिलेल्या सूचना नियम यांचे पालन स्टेज डायरेक्शनमध्ये केले जाते. नाव सी सिक्स्थ एलिमेंट ऑफ ड्रामा. सिक्स्थ एलिमेंट इज कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट मीन्स संघर्ष. इन दॅट फर्स्ट पॉईंट, इट इज द इसेन्स ऑफ ड्रामा. म्हणजेच काय, संघर्ष हा नाटकातील अविभाज्य असा घटक आहे, किंवा संघर्ष हा नाटकातील सार घटक असतो. नाव सी सेकंड पॉईंट, इट एनलाइट्स लाईफ, ग्रँट्स डिजिनिटी अँड वर्थ टू ह्युमन लाईफ. म्हणजेच काय, नाटकामध्ये संघर्षाच्या माध्यमातून मानवाच्या आयुष्यावर किंवा मानवी जीवनावर प्रकाश टाकला जातो, आणि यातूनच मानवी जीवन हे किती मौल्यवान आहे हे देखील आपल्याला दर्शवले जाते. ते देखील संघर्षाच्या माध्यमातून म्हणजेच कॉन्फ्लिक्टच्या माध्यमातून. नाव सी सेवन्थ एलिमेंट ऑफ ड्रामा. सेवन्थ एलिमेंट इज थीम. थीम म्हणजेच नाटकाचा विषय किंवा सब्जेक्ट. नाव सी फर्स्ट पॉईंट, द मेन आयडिया ऑर पॉईंट ऑफ ए प्ले स्टेटेड ॲज ए जनरलायझेशन. म्हणजेच काय, सामान्यपणे नाटकातील मुख्य कल्पना किंवा मुख्य मुद्दे हे थीम किंवा विषयानुसार नाटकामध्ये दर्शवलेले असतात. दीज आर दी मेन एलिमेंट्स ऑफ ड्रामा. नाव सी हिस्ट्री ऑफ ड्रामा. सी पेज नंबर 134. टेक्स्टबुकच्या 134 पेज नंबरवरती एक तुम्हाला चार्ट दिलेला आहे हिस्ट्री ऑफ ड्रामाचा. तो आपण आता स्टडी करणार आहोत. पहा, सी हेअर 3 columns आर गिवन. इन दॅट फर्स्ट कॉलम इज पिरियड्स ऑफ हिस्ट्री. म्हणजेच काय, इतिहासातील कालखंड हे फर्स्ट कॉलममध्ये दर्शवलेले आहेत. अँड सेकंड कॉलममध्ये टाईप्स ऑफ प्ले, म्हणजेच त्या कालखंडामध्ये सादर केलेले नाटकांचे प्रकार आहेत. आणि थर्ड कॉलममध्ये क्लासिक्स किंवा प्लेज, आणि त्या कालखंडामध्ये त्या टाईपचे कोणत्या प्रकारचे नाटक होते त्यांची लिस्ट दिलेली आहे, नावे दिलेली आहेत थर्ड कॉलममध्ये. अशा प्रकारे आपल्याला कालखंड पाहायचे आहेत, आणि सेकंड कॉलममधील त्याचे त्या कालखंडातील कोणत्या प्रकारचे म्हणजे कोणत्या टाईपचे नाटक सादर केले जायचे ते पाहायचं आहे. आणि थर्ड कॉलममध्ये त्या टाईपमधील नाटकांची नावं म्हणजेच त्यांचे प्लेचे नाव आपल्याला पाहायचे आहेत. सी हेअर फर्स्ट मिडायवल पिरियड. म्हणजेच काय, मध्ययुगीन कालखंड, आणि तो कधीपासून कधीपर्यंत होता पहा. 11th
टू 15th सेंचुरी, म्हणजेच 11 ते 15व्या शतकाला मिडायवल पिरियड म्हटलं जातं. आणि त्यालाच आणखी एक दुसरं नाव आहे रिजन ऑफ हेनरी 6. आणि हेनरी 6च्या राजवटीमध्ये तो पिरियड येतो. आणि त्याच्यासमोर पहा टाईप्स ऑफ प्लेमध्ये मिडायवल पिरियडमध्ये कोणत्या प्रकारचे प्ले सादर केले जायचे ते पहा. डिडॅक्टिक प्लेज म्हणजेच काय, उपदेशात्मक नाटक. दुसरं आहेत मिस्टरी प्लेज, मिस्टरी म्हणजेच रहस्यमय नाटक. आणि त्यालाच ऑप्शन आहे मिरॅकल्स म्हणजेच अद्भुत असे नाटक असायचे. नेक्स्ट पहा टाईप्स ऑफ प्लेमध्ये सायकल प्लेज म्हणजेच काय, कालक्रम नाटक. म्हणजेच काय, काल दर्शवणारे नाटक त्या काळात दर्शवले जायचे किंवा दाखवले जायचे. आणि लास्ट आहे मोरॅलिटी प्लेज म्हणजेच काय, नैतिकता दर्शवणारी नाटकं त्या काळात व्हायचे. म्हणजे हे कोणत्या पिरियडचं आहे, मिडायवल पिरियडमधले हे टाईप्स आहेत, प्लेचे नाटकांचे प्रकार आहेत. आणि थर्ड कॉलममध्ये पहा क्लासिक्स प्लेमध्ये रॉबिन हुड बाय हॉवार्ड पाईल, एव्हरीमॅन एक्सेट्रा. रॉबिन हुड हे नाटक हॉवार्ड पाईल यांनी लिहिलेलं त्या मिडायवल पिरियडमध्ये सादर केलं गेलं होतं. त्याचप्रकारे एव्हरीमॅन हे देखील नाटक मिडायवल पिरियडमध्ये सादर केलं होतं. मिडायवल पिरियड म्हणजेच मध्ययुगीन कालखंड. नाव सी सेकंड पिरियड रेनायन्सन्स पिरियड म्हणजेच पुनरुज्जीवन कालखंड. आणि इसवी सन 1600 ते 1700 या कालखंडाला रेनायन्सन्स पिरियड म्हटलं जातं. आणि त्यासोबत रिजन ऑफ एलिझाबेथ फर्स्ट अँड जेम्स फर्स्ट असं देखील त्या कालखंडाला म्हटलं जातं. म्हणजेच एलिझाबेथ फर्स्ट आणि जेम्स फर्स्ट या दोघांचा तो कालखंड मानला जातो. आणि या कालखंडामध्ये कोणत्या प्रकारचे कोणत्या टाईपचे प्लेस नाटक सादर केले जायचे ते सेकंड कॉलममध्ये पहा. ट्रॅजिक कॉमेडी म्हणजेच काय, दुःखी व आनंद देणारी नाटके. सेकंड आहे मेलँकली म्हणजेच उदासीनता दर्शवणारी प्लेज नाटके. आणि थर्ड आहे रिव्हेंज प्लेज म्हणजेच काय, सूड घेणारे किंवा बदला घेणारे प्लेज नाटके हे त्या काळात दाखवले जायचे. आणि त्या पिरियडमध्ये त्या कालखंडामध्ये कोणते नाटक सादर केले जात होते ते आपल्याला थर्ड कॉलममध्ये पाहायचे आहे. फर्स्ट पहा रोमिओ अँड ज्युलिएट, हे एक आहे ट्रॅजेडी आहे. ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका दुःखी नाटक. सेकंड आहे ए मिडसमर नाईट्स ड्रीम, हे एक कॉमेडी आहे म्हणजेच विनोदी नाटक होतं. पुढे आहे पहा हेनरी IV, हे एक हिस्टॉरिकल प्ले होतं, नाटक होतं, शेक्सपियरने लिहिलेलं होतं. डॉक्टर फॉस्टस अँड ज्यू ऑफ माल्टा बाय क्रिस्टॉफर मार्लो. आणि डॉक्टर फॉस्टस अँड ज्यू हे नाटक बाय क्रिस्टॉफर मार्लो यांनी त्या काळामध्ये लिहिलं होतं. आणखी आहे पुढे पहा डचेस ऑफ माल्पी बाय जॉन वेबस्टर. आणि जॉन वेबस्टर यांनी लिहिलेलं डचेस ऑफ माल्पी हे देखील नाटक रेनायन्सन्स पिरियडमध्ये सादर केलं होतं. नेक्स्ट आहे चेंजलिंग बाय थॉमस मिडलटोन. आणि थॉमस मिडलटोन या रायटरने लिहिलेलं द चेंजलिंग हे नाटक देखील रेनायन्सन्स पिरियडमध्ये होऊन गेलं होतं किंवा सादर केलं होतं. नाव सी थर्ड पिरियड रेस्टोरेशन पिरियड म्हणजेच काय, पुनर्स्थापना किंवा सुधारणा घडवून आणणारा कालखंड. इसवी सन 1660 ते ऑनवर्ड म्हणजे 1660पासून आत्तापर्यंतच्या कालखंडाला रेस्टोरेशन पिरियड म्हटलं जातं. आणि त्यासोबत 4 सेकंडचा कालखंड देखील त्याला म्हटलं जातं, रिजन ऑफ 4 सेकंड. आणि त्या कालखंडामध्ये कोणत्या प्रकारचे प्लेस म्हणजेच नाटक सादर केले जायचे ते सेकंड कॉलममध्ये आहे पहा. हिरोईक ड्रामा म्हणजेच काय, वीरतेवर आधारित नाटक. सेकंड आहे पॅथेटिक ड्रामा म्हणजेच करुणास्पद नाटक. आणि थर्ड आहे रेस्टोरेशन कॉमेडी म्हणजेच सुधारणात्मक नाटक. ह्या प्रकारचे नाटक रेस्टोरेशन पिरियडमध्ये सादर केले जायचे. आणि त्यांची नावं थर्ड कॉलममध्ये दिलेली आहेत पहा. ऑल फॉर लव हे एक ट्रॅजेडी आहे आणि ही ट्रॅजेडी जॉन ड्रायडेन यांनी लिहिलेली होती. हे रेस्टोरेशन पिरियडमध्ये नाटक सादर केलं होतं. सेकंड पहा द वे ऑफ द वर्ल्ड, हे एक कॉमेडी आहे म्हणजेच विनोदी नाटक आहे. आणि हे नाटक बाय विलियम कॉंग्रीव म्हणजेच विलियम कॉंग्रीव यांनी लिहिलेलं होतं. आणि हे देखील नाटक रेस्टोरेशन पिरियडमध्ये सादर केलं होतं. नाव सी
नेक्स्ट पिरियड व्हिक्टोरियन पिरियड 1837 ते 1901 या कालखंडाला व्हिक्टोरियन पिरियड म्हटलं जातं. त्यासोबत रिजन ऑफ क्वीन व्हिक्टोरिया देखील या पिरियडला म्हटलं जातं. क्वीन व्हिक्टोरिया राणीचा कालखंड देखील या पिरियडला म्हटलं जातं. आणि या पिरियडमध्ये कोणत्या प्रकारचे नाटक सादर केले जायचे ते पहा सेकंड कॉलममध्ये. ऑल टाईप्स ऑफ प्लेज वेअर परफॉर्म्ड. आणि या कालखंडामध्ये सर्व प्रकारचे नाटक सादर केले जायचे. आणि त्याचसोबत त्या कालखंडामध्ये सादर केलेले नाटकांची लिस्ट दिलेली आहे थर्ड कॉलममध्ये. द इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट हे एक नाटक आहे बाय ऑस्कर वाइल्ड. ऑस्कर वाइल्ड यांनी लिहिलेले द इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट हे नाटक व्हिक्टोरियन पिरियड या कालखंडामध्ये सादर केलं होतं. सेकंड पहा कॅन्डिया बाय जी.बी. शॉ. आणि कॅन्डिया हे नाटक देखील जी.बी. शॉ यांनी लिहिलेलं व्हिक्टोरियन पिरियडमध्ये सादर केलं होतं. नेक्स्ट पहा ए डॉल्स हाऊस आणि ॲन एनिमी ऑफ द पीपल हे दोन प्लेज किंवा नाटक हेनरिक इब्सेन यांनी लिहिलेली होती. आणि हे दोन्ही नाटक व्हिक्टोरियन पिरियड या कालखंडामध्येच सादर केले होते. आता नेक्स्ट पिरियड पहा मॉडर्न पिरियड. मॉडर्न पिरियड म्हणजेच अत्याधुनिक कालखंड. आणि 1901 ते 1945 या कालखंडाला मॉडर्न पिरियड म्हटलं जातं. आणि त्या कालखंडामधील कोणत्या प्रकारचे प्लेज सादर केले जायचे ते सेकंड कॉलममध्ये पहा. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजेच काय नवचैतन्यावर आधारित प्रवाह निर्माण करणारे नाटक या कालखंडामध्ये सादर केले जायचे. सेकंड आहे ॲब्सुर्ड प्लेज म्हणजेच हास्यास्पद विनोदी नाटक सादर केले जायचे. थर्ड आहे पोएटिक ड्रामा म्हणजेच काय कवितेवर आधारित असे नाटक त्या कालखंडात सादर केले जायचे. आणि लास्ट आहे रेडिओ ड्रामा म्हणजेच रेडिओवरती सादर केले जाणारे नाटक रेडिओ ड्रामा. या प्रकारचे ड्रामा किंवा नाटक मॉडर्न पिरियडमध्ये सादर केले जायचे. आणि त्या ड्रामांची लिस्ट किंवा नावे आपल्याला नेक्स्ट कॉलममध्ये दिसत आहेत. पहा फर्स्ट आहे पिग्मॅलियन बाय जी.बी. शॉ. जी.बी. शॉ यांनी लिहिलेलं पिग्मॅलियन हे नाटक मॉडर्न पिरियडमध्ये सादर केलं जायचं. सेकंड पहा मर्डर इन द कॅथेड्रल. आणि हे काय आहे पोएटिक ड्रामा आहे. आणि टी.एस. एलियट यांनी लिहिलेला हा ड्रामा आहे. आणि हा ड्रामा मॉडर्न पिरियड म्हणजेच अत्याधुनिक कालखंडामध्ये सादर केला होता. आणि लास्ट पिरियड पहा पोस्ट मॉडर्न इरा म्हणजेच कालखंड. आधुनिक कालखंडानंतरचा काळ म्हणजेच पोस्ट मॉडर्न इरा. आणि 1945 ते 2000 या कालखंडाला पोस्ट मॉडर्न इरा म्हटलं जातं. आणि या कालखंडामधील कोणत्या प्रकारचे म्हणजेच कोणत्या टाईप्सचे ड्रामा सादर केले जायचे ते सेकंड कॉलममध्ये पहा. ऑलमोस्ट ऑल टाईप्स ऑफ ड्रामाज वेअर परफॉर्म्ड म्हणजे जवळपास सर्व प्रकारचे नाटक किंवा ड्रामा या कालखंडामध्ये सादर केले जायचे. सेकंड आहे किचन सिंक ड्रामा म्हणजे स्वयंपाकघरातील बेसिन यावर आधारित देखील नाटक त्या काळात येऊ लागले होते. आणि या कालखंडातील म्हणजेच पोस्ट मॉडर्न इरामधील नाटक कोणते होते ते पहा थर्ड कॉलममध्ये. लुक बॅक इन अँगर बाय जॉन ऑसबॉर्न. जॉन ऑसबॉर्न यांनी लिहिलेलं नाटक लुक बॅक इन अँगर हे नाटक पोस्ट मॉडर्न इरामध्येच या कालखंडामध्येच सादर केलं होतं. सेकंड आहे वेटिंग फॉर गोडॉट. आणि वेटिंग फॉर गोडॉट हे नाटक सॅम्युअल बेकेट यांनी लिहिलेलं होतं. आणि हे नाटक देखील पोस्ट मॉडर्न इरा म्हणजेच आधुनिक कालखंडानंतरच्या काळामध्ये सादर केलं होतं. अशा प्रकारे हिस्ट्री ऑफ ड्रामा हा पार्ट आपल्याला स्टडीला आहे. या चार्टमध्ये फर्स्ट कॉलममध्ये आपल्याला इतिहासातील कालखंड दिलेले आहेत. आणि त्या कालखंडातील कोणत्या प्रकारचे ड्रामा होते ते सेकंड कॉलममध्ये दिलेले आहेत. आणि थर्ड कॉलममध्ये आपल्याला त्या प्रकारचे ड्रामांची नावे आपल्याला दिलेली आहेत, त्यांची लिस्ट दिलेली आहेत. नाव सी व्हॉट इज मीन बाय वन ॲक्ट प्ले. सी पेज नंबर 135. वन ॲक्ट प्ले इज नॉट एक्झॅक्टली ए शॉर्टनड प्ले. म्हणजेच काय वन ॲक्ट प्ले म्हणजेच एकांकिका ही नेहमीच लहान स्वरूपातच असते असे नाही. इट इज ए कंप्लीट स्टोरी दॅट हॅज टू बी परफॉर्म्ड ऑन द स्टेज इन स्टिप्युलेटेड टाईम. म्हणजेच काय यामध्ये म्हणजेच वन ॲक्ट प्लेमध्ये संपूर्ण कथा ही एका ठराविक अशा विशिष्ट कालावधीमध्ये
सादर केलेली असते. पुढे पहा आणखी, इट हॅज इट्स ओन फीचर्स, म्हणजेच एकांकिकेला स्वतःची काही वैशिष्ट्ये असतात. अँड कॅरेक्टर्स, आणि काही गुणधर्म देखील असतात. पुढे पहा, द ॲक्शन इज कन्फाइन्ड टू ए सिंगल प्लेस, म्हणजेच काय, यामध्ये मर्यादित कृती केलेली असते. अँड द नंबर ऑफ कॅरेक्टर्स इज लिमिटेड, आणि वन ॲक्ट प्लेमध्ये पात्रांची संख्या देखील मर्यादित स्वरूपात असते. पुढे पहा, सिम्प्लिसिटी ऑफ डिझाईन, म्हणजेच साध्या पद्धतीचे हे नाटक असते. अँड क्विक इफेक्ट आर इट्स फीचर, आणि जलद प्रभाव, साध्या पद्धतीचे नाटक आणि प्रेक्षकावरती जलद होणारा प्रभाव हे या नाटकांचे म्हणजेच वन ॲक्ट प्लेचे वैशिष्ट्य आहे. नाव सी फीचर्स ऑफ वन ॲक्ट प्ले, म्हणजेच काय, वन ॲक्ट प्लेची किंवा एकांकिकेची वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची आहेत. सी फर्स्ट फीचर, इट हॅज वन ऑर मोर सीन्स, म्हणजेच काय, यामध्ये म्हणजेच वन ॲक्ट प्लेमध्ये एक संपूर्ण कथा असते, परंतु एकाच अंकात एक किंवा एकापेक्षा जास्त दृश्य असू शकतात. सी सेकंड फीचर, इट इज कन्साइज इन मॅनर, म्हणजेच काय, वन ॲक्ट प्ले किंवा एकांकिका ही संक्षिप्त स्वरूपात लिहिलेली असते. सी थर्ड फीचर, इट हॅज ए सिंगल डॉमिनंट थीम विच प्रोड्यूस सिंग्युलर इफेक्ट, म्हणजेच काय, वन ॲक्ट प्लेमध्ये एकच प्रमुख विषय असतो व नाटकांचे कथानक हे रंजक घटनेवरती आधारित दाखवलेले असते. सी फोर्थ फीचर, इट ट्रीट्स प्रॉब्लेम्स ऑफ एव्हरीडे लाईफ, आणि वन ॲक्ट प्लेमध्ये दैनंदिन जीवनातील प्रॉब्लेम्स दाखवलेले असतात आणि त्याच्यावरती चर्चा केलेली असते. सी फिफ्थ फीचर, इट हॅज ए बिगिनिंग, मिडल अँड एंड, म्हणजेच काय, वन ॲक्ट प्लेची सुरुवात, मध्य व शेवट अशा प्रकारे रचना केलेली असते. सी सिक्स्थ फीचर ऑफ वन ॲक्ट प्ले, इट गिव्ज इंट्रोडक्शन ऑफ स्टेज डायरेक्शन, म्हणजेच काय, वन ॲक्ट प्ले म्हणजेच एकांकिकेमध्ये रंगमंच दिग्दर्शकाचे इंट्रोडक्शन दिलेले असते. सी सेवन्थ फीचर, इट क्रिएट्स मूड ऑर ॲटमॉस्फिअर, म्हणजेच काय, वन ॲक्ट प्लेमध्ये ऑडियन्सचा मूड चांगला केला जातो व सभोवतालचे वातावरण देखील चांगले बनवले जाते. नाटक सादरीकरणाच्या माध्यमातून हे सर्व केलं जातं. सी एट्थ फीचर ऑफ वन ॲक्ट प्ले, इट हॅज युनिटी ऑफ टाईम, प्लेस अँड ॲक्शन, म्हणजेच काय, वन ॲक्ट प्लेमध्ये वेळ, ठिकाण व कृती यांच्यामध्ये एकसंगता निर्माण केली जाते आणि नाटक प्रेक्षकांसमोर सादर केलं जातं. सी नाइन्थ फीचर, इट हॅज सिम्प्लिसिटी ऑफ प्लॉट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲक्शन अँड युनिटी ऑफ इम्प्रेशन, म्हणजेच काय, वन ॲक्ट प्लेच्या कथानकामध्ये साधेपणा आपल्याला दिसून येतं आणि यामध्येच कृतीवर देखील लक्ष केंद्रित केलेले असते. त्यासोबत नाटक सादर करताना एकसंघ प्रभावाचा देखील त्यांनी विचार केलेला असतो. हे सर्व वन ॲक्ट प्लेमध्ये केले जातं. नाव सी टेन्थ फीचर, इट हॅज लिमिटेड कॅरेक्टर्स, म्हणजेच काय, वन ॲक्ट प्लेमध्ये एकांकिकेमध्ये मर्यादित स्वरूपात पात्र दाखवलेले असतात. आणि सी लास्ट फीचर, इट प्रेझेंट्स ए क्वेश्चन ॲन्सर्स ऑफ विच आर इगरली अवेटेड बाय द ऑडियन्स, आणि वन ॲक्ट प्लेमध्ये दैनंदिन जीवनातील येणारे अडचणी, प्रश्न व त्यावरील उपाय दाखवलेले असतात आणि या गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुकतेने वाट पाहत असतात. दीज आर दी फीचर्स ऑफ वन ॲक्ट प्ले. वन ॲक्ट प्ले म्हणजेच एकांकिका. नाव सी ऑब्जेक्टिव्स ऑर क्वेश्चन्स ऑन गिवन टॉपिक. सी textbook page number 137. In that first question, name any 4 periods of history of British drama. म्हणजेच काय, ब्रिटिश नाटकांच्या 4 कालखंडांची नावे आपल्याला लिहायची आहेत. से आन्सर इज द 4 periods of history of British drama are first medieval period or early period. आणि ब्रॅकेटमध्ये आपण त्याचा कालखंड लिहिलेला आहे 11th to 15th century. सेकंड पिरियड पहा रेनेसन्स पिरियड आणि त्याचा कालखंड पहा ब्रॅकेटमध्ये 16th to 17th century. थर्ड आहे रेस्टोरेशन पिरियड आणि त्याचा कालखंड आहे
1660 टू ऑनवर्ड. आणि लास्ट आहे व्हिक्टोरियन पिरियड आणि त्याचा कालखंड आहे 1837 टू 1901. These are the 4 periods of history of British drama. Now see second question. List the 4 elements of drama. म्हणजेच काय, ड्रामा किंवा नाटकाच्या 4 घटकांची नावे आपल्याला विचारलेली आहेत. एलिमेंट्स म्हणजे घटक. से आन्सर. फर्स्ट एलिमेंट इज प्लॉट, सेकंड कॅरेक्टर्स, थर्ड कॅरेक्टरायझेशन, फोर्थ डायलॉग, फिफ्थ आहे सेटिंग, सिक्स्थ आहे स्टेज डायरेक्शन, सेवन्थ आहे कॉन्फ्लिक्ट आणि लास्ट 8 आहे थीम. दीज आर दी एलिमेंट्स ऑफ ड्रामा. नाउ सी थर्ड क्वेश्चन. स्टेट ए टाइप्स ऑफ ड्रामा each from any 4 periods of history. से आन्सर. फर्स्ट मिडायवल पिरियड आणि त्या पिरियडमधील ड्रामाचं नाव आहे किंवा एक्झाम्पल आहे त्या कालखंडामध्ये सादर केलेला ड्रामा एव्हरीमॅन आणि तो कधी सादर केला होता 1490मध्ये. सेकंड आहे रेनायसन्स पिरियड आणि त्या पिरियडमधील किंवा त्या कालखंडामधील ड्रामा होता ए मिडसमर नाईट्स ड्रीम आणि तो सादर केला होता 1595मध्ये. थर्ड आहे रेस्टोरेशन पिरियड आणि त्या कालखंडामधील ड्रामा होता ऑल फॉर लव आणि हा ड्रामा 1677ला सादर केला होता. आणि फोर्थ आहे व्हिक्टोरियन पिरियड आणि या कालखंडामध्ये या पिरियडमध्ये सादर केलेला ड्रामा होता ॲन एनिमी ऑफ द पीपल आणि हा ड्रामा 1882मध्ये सादर केला होता. दीज आर दी टाइप्स ऑफ ड्रामा अँड पिरियड ऑफ हिस्ट्री. Now see fourth question. Compare the features of a comedy and tragedy. म्हणजेच काय, कॉमेडी म्हणजे सुखांतिका व ट्रॅजेडी म्हणजेच शोकांतिका. कॉमेडी आणि ट्रॅजेडी यांच्या लक्षणांची किंवा वैशिष्ट्यांची आपल्याला तुलना करायची आहे. आपण इथे 2 कॉलम केलेले आहेत. फर्स्ट आहे कॉमेडी आणि दुसरा आहे ट्रॅजेडी. पहा कॉमेडीमधील फर्स्ट पॉईंट. कॉमेडी इज ए ह्युमरस स्टोरी विथ हॅप्पी एंडिंग आणि ट्रॅजेडीमध्ये पहा ए ट्रॅजेडी इज ए सिरियस स्टोरी विथ ए सॅड एंडिंग. म्हणजेच काय, कॉमेडीमध्ये हॅप्पी एंडिंग आहे आणि ट्रॅजेडीमध्ये सॅड एंडिंग आहे. सेकंड पॉईंट पहा दोन्हीमधील. कॅरेक्टर्स इन ए कॉमेडी आर ऑर्डिनरी पीपल फ्रॉम डे टू डे लाईफ. हे कॉमेडीमधील पॉईंट आहे. आणि ट्रॅजेडीमध्ये पहा कॅरेक्टर्स इन ट्रॅजेडी आर एक्स्ट्राऑर्डिनरी अँड विथ डिवाइन क्वालिटीज. थर्ड पॉईंट पहा कॉमेडीमधील. कॉमेडी रिव्हील्स ट्रूथ इन ह्युमरस वे आणि ट्रॅजेडीमध्ये पहा ट्रॅजेडी रिव्हील्स ट्रूथ इन रिअलिस्टिक वे. आणि लास्ट पॉईंट पहा कॉमेडीमधील. कॉमेडी गिव्ज इमोशनल रिलीफ थ्रू लाफ्टर आणि ट्रॅजेडीमध्ये पहा ट्रॅजेडी क्रिएट्स pity and fear in the mind of audience. These are the differences in comedy and tragedy. Now see fifth question. State the difference between poetry and drama. म्हणजेच काय, पोएट्री व ड्रामा, कविता व नाटक यांच्यातील फरक आपल्याला लिहायचा आहे. सी फर्स्ट पॉईंट पोएट्रीमधील. पोएट्री इज ए वर्स और पोएटिक प्रेझेंटेशन फॉर रेसिटेशन दॅन परफॉर्मन्स. आणि ड्रामामधील फर्स्ट पॉईंट पहा. ड्रामा इज ए कंपोजिशन नॉर्मली इन प्रोज टेलिंग ए स्टोरी अँड इंटेंडेड टू बी रिप्रेझेंटेड बाय ॲक्टर्स imitating the characters and speaking the dialogue. सेकंड पॉईंट पहा पोएट्रीमधील. पोएट्री इज प्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ स्टांजाज अँड रेसिटेड इन राईम अँड रिदम. आणि ड्रामामधील सेकंड पॉईंट पहा. ड्रामा इज प्रेझेंटेशन इन ॲक्ट्स अँड सीन्स अँड डायलॉग. पॉईंट पहा पोएट्रीमधील. पोएट्री इज इमॅजिनेटिव्ह अँड visualizes the experience or scenario. आणि ड्रामामधील थर्ड पॉईंट पहा. ड्रामा इज फॅक्च्युअल अँड रिअलिस्टिक इन इट्स थीम अँड मेसेज. आणि पोएट्रीमधील फोर्थ पॉईंट पहा. पोएट्री डझंट बॉथर टू बी कॉम्पॅक्ट. इट इज बियॉन्ड टाईम प्लेस अँड रिझन. आणि ड्रामामधील फोर्थ पॉईंट पहा. ड्रामा कन्सिस्ट ऑफ a beginning, middle and end
it's complete in itself. These are the main differences in poetry and drama. Now see next question, question number 6. State the difference between drama and novel. नाटक व कादंबरी यांच्यातील फरक आपल्याला इथे लिहायचा आहे. सी आन्सर. फर्स्ट पहा ड्रामामधील फर्स्ट पॉईंट पहा. ड्रामा इज ए प्रेझेंटेशन इन ॲक्ट अँड सीन्स अँड डायलॉग. आणि नॉवेलमधील फर्स्ट पॉईंट पहा. नॉवेल इज प्रेझेंटेशन ऑफ द इव्हेंट्स इन द फॉर्म ऑफ पॅराग्राफ्स. ड्रामामधील सेकंड पॉईंट पहा. ड्रामा इज ए परफॉर्मन्स सो द कॅरेक्टर्स आर द माउथपीसेस ऑफ द ड्रामॅटिस्ट. आणि सेकंड पॉईंट पहा नॉवेलमधील. नॉवेल इज ए प्रोज नरेटिव्ह सो द नरेटर प्लेज इम्पॉर्टंट रोल इन डिस्क्रायबिंग द कॅरेक्टर्स अँड देअर ॲक्शन्स. थर्ड पॉईंट पहा ड्रामामधील. डायलॉग इज द मोस्ट इसेन्शियल एलिमेंट ऑफ ड्रामा अँड इज ए ग्रेटर एक्सपोजर फॉर द कॅरेक्टर्स. आणि नॉवेलमधील थर्ड पॉईंट पहा. अल्दो नॉवेल्स समटाइम्स हॅव डायलॉग्स इट इज नॉट ए नेसेसरी पार्ट ऑफ द स्ट्रक्चर लाईक इट इज फॉर ड्रामा. आणि ड्रामामधील फोर्थ पॉईंट पहा. ड्रामा इज ए कंपोजिशन नॉर्मली इन प्रोज टेलिंग ए स्टोरी अँड इंटेंडेड टू बी रिप्रेझेंटेड बाय ॲक्टर्स इमिटेटिंग द कॅरेक्टर अँड स्पीकिंग द डायलॉग. आणि नॉवेलमधील लास्ट पॉईंट पहा. फोर्थ. पोएट्री इज ए वर्स ऑर ए पोएटिक प्रेझेंटेशन फॉर recitation than performance. These are the major differences in drama and novel. Now see question number 7. Define drama. ड्रामा म्हणजे काय हे आपल्याला स्पष्ट करायचे आहे. Now see answer. Drama is a composition in verse or prose to acted on the stage in which a story is related by means of dialogue and action and represented with accompanying gesture, costume and scenery as in real life. Now see next question, question number 8. Explain the term plot. नाटकाचे प्लॉट म्हणजेच कथानक या शब्दाचे आपल्याला स्पष्टीकरण करायचे आहे. Say answer. Plot is a logically developed chain of the events in a narrative. The events are arranged in such a way that the whole drama becomes an action. The plot of drama has 6 stages. First, exposition, conflict, rising action, climax, falling action and denouement or ending. In short, Aristotle called plot as a complete action, and it means a plot consists of beginning, middle and end. The plot of a drama may be simple or complex. Now see next question, question number 9. Differentiate between characters and characterization. म्हणजेच काय, नाटकातील पात्रे व व्यक्तिचित्रण यामधील आपल्याला डिफरन्स लिहायचा आहे. सी आन्सर. ए कॅरेक्टर इज ए पर्सन, ॲन ॲनिमल ऑर ए सुपरनॅचरल पॉवर परफॉर्मिंग ॲक्शन, ड्रामा ऑर एनी लिटररी वर्क. द ड्रामाटिस्ट क्रिएट द कॅरेक्टर्स ॲज per their intentions and needs. The characters which are used to represent a particular trait or quality are stock or static characters. The characters which change and have varied angles are called round or dynamic characters. On the other hand, characterization is an art and the technique a dramatist or a writer used to create and develop characters. The dramatist take every effort to bring the characters to life
by establishing their relations with the characters. In short, characterization is the process through which the dramatist tries to reveal the characters and their personal qualities. Now see last question number 10. Enlist a few reasons for watching a drama live on the stage. म्हणजेच काय, स्टेजवरील नाटक हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी कोणती कारणे आहेत ते कारणे आपल्याला लिहायचे आहेत. नाव सी आन्सर. फर्स्ट रिझन, लाईव्ह ड्रामा इन्व्हॉल्व्स रिअल पीपल ऑन रिअल स्टेज गिविंग रिअल एक्सपिरियन्स टू द ऑडियन्स. सेकंड रिझन पहा, इट बूस्ट आवर लिटररी नॉलेज अँड डेव्हलप्स आवर अंडरस्टँडिंग ऑफ ड्रामा. थर्ड रिझन पहा, इट हॅज ग्रेटर इम्पॅक्ट ऑन आवर पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स लाईफ अँड हेल्प्स टू फॉर्म ऑब्जेक्टिव्ज अप्रोच. फोर्थ रिझन पहा, इट हेल्प्स us to present our views and respect others' views. It guides us to take proper decision in life. Fifth reason पहा, it gives direct purgation of our emotions and builds our confidence. These are the reason for watching a drama live on the stage.